हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण घरोघरी लावले जाणारे, पूजेत वापरले जाणारे शुभ म्हणजे तुलसी बघणार आहोत. तुलसीचा समावेश आचार्य चरकांनी श्वासहर गणात केलेला आहे, तर सुश्रुतांनी सुरसादी गणात समावेश केलेला आहे. तुलसीची फॅमिली लॅबिटी आहे. तुलसीचे लॅटिन नेम ऑसिमम सॅंक्टम आहे. तुलसीसाठी ग्राम्य, सुरसा, अपेत राक्षसी, भूतग्नी, बहुमंजिरी, देवदुंदुबी, सुलभा, सुबगा, वृंदा इत्यादी पर्यायी नावे आहेत. मराठीमध्ये तुळस म्हटले जाते, इंग्लिशमध्ये होली बेसिल म्हटले जाते. हे शुभ वर्षायू आहे. तुलसी ही दोन प्रकारची असते, कृष्ण तुळस आणि श्वेत तुळस. कृष्ण तुळस ही काळपट तांबूस रंगाची असते, तर श्वेत तुळस ही हिरव्या रंगाची असते. ही तुळस ही श्वेत तुळस आहे. पर्ण हे 1 ते 2 सेंटीमीटर लांब असते. या पर्णामध्ये विशिष्ट तीक्ष्ण सुगंध असतो. पानावर किंचित लव असते. पुष्प हे किंचित काळपट असते, त्यालाच मंजिरी आपण म्हणतो. या मंजिरीमध्ये तुलसीचे बीज असते, जे की तांबूस भुरकट रंगाचे असते. तुळशीचे उपयुक्त अंग आहेत पत्र, पुष्प, बीज, मूल इत्यादी. हे शुभ भारतभर सर्वत्र आढळते. हिमालयात 2000 मीटर उंचीपर्यंत आढळते. तुलसीमध्ये केमिकल कंपोजिशन हे पानामध्ये आणि फुलामध्ये एक सुगंधी द्रव्य असते, जे की उडनशील तेल असते. ज्या तेलामध्ये अल्डेहाइड, फिनॉल आणि एन टायकॉटनॉल नावाचे स्टिरॉइड व उर्सेलिक ॲसिड असते. यांच्या बीजामध्ये स्थिर तेल असते. याशिवाय तुळशीच्या पंचांगात क्षारतत्व, ग्लायकोसाइड्स, टॅनिन व पानामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते. तुळशीचा रस हा कटू तिक्त असतो. विपाक कटू आणि वीर्य उष्ण असते. तुळशीचे मुख्य गुण आहेत लघु आणि स्निग्ध तीक्ष्ण. पानामध्ये आणि बीजामध्ये तेल असल्यामुळे कदाचित स्निग्ध गुण सांगितलेला आहे. बीज मधुर विपाकी असते, शीतवीर्याचे असते, स्निग्ध असते आणि पिष्टल असते. आता आपण कार्य बघू. तुळशीचा कटू तिक्त रस व उष्णवीर्य असल्यामुळे दीपन पाचन कार्य तुळस करते. आचार्य चरकांनी तुलसीला तुलसी श्वासहरा असे म्हटले आहे, कारण उष्णवीर्य असल्यामुळे कफ विलयन करते. त्यामुळे श्वास, कास, हिक्का, तमक श्वास, राजेक्ष्मा, कफच कास इत्यादी रोग बरे होतात. अनुपान म्हणून तुळशीचा स्वरस तुळशीचा स्वरस व मधाचा प्रयोग करतात. कटुरस व उष्णवीर्य असल्यामुळे वाताचे शमन होते. त्यामुळे तुळस शूलग्न आहे, म्हणजे पार्श्वशूल, शिरशूल, कर्णशूल इत्यादी सर्व शूलामध्ये याचा उपयोग होतो. पार्श्वशूल म्हणजे चेस्ट पेन. चेस्ट पेनमध्ये पानाचा लेप करून छातीला लावल्यास आराम मिळतो. तुळशीच्या स्वरसाचा शिरशूलात नस्य म्हणून उपयोग होतो, तर कर्णशूलात देखील उपयोग केला जातो. तुळशीच्या उष्णतेमुळे शीतपूर्वज्वर, कफज्वर, कफवातज्वर, विषमज्वर म्हणजे हिवताप यामध्ये तुळशीचा स्वरस आणि मध आणि मिरपूड एकत्र करून देतात. तुळस ही जंतुग्न आहे, वेदना स्थापन सुद्धा करते. त्यामुळे दुष्टव्रण म्हणजे जखम, कच्छू म्हणजे खाज इत्यादीमध्ये लेप लावल्याने आराम मिळतो. गजकर्ण यामध्ये देखील लेप लावल्याने मदत होते. मूत्राघात, बस्तीदाह यामध्ये सुद्धा उपयोग होतो. बीजाचा उपयोग हा शुक्रवृत्तीसाठी केला जातो. मूत्रकृच्छात मूत्रल व पित्तनाशक म्हणून काम करते.
कल्प आहेत त्रिभुवन कीर्तिरस, चतुर्भुज रस. चूर्णाची मात्रा आहे 1 ते 3 ग्राम. स्वरसाची मात्रा आहे 5 ते 10 मिली. बीजाची मात्रा आहे 1 ते 2 चमचे. थँक यू फॉर वॉचिंग.